हॅलो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आपण बघूया ब्लाइंड लव्हचा पुढचा भाग. पोलिसांनी निशाला कुठल्याही शहरात जाण्यास बंदी घातलेली होती. त्यामुळे तिचा मॉडेलिंगच्या कामात फार अडथळा येत होता. तिला सारखं प्रत्येक कामाकरिता पोलीस चौकीत जाऊन परमिशन घ्यावी लागत होती आणि त्यामुळे ती खूप कंटाळलेली होती आणि म्हणूनच तिने फक्त पुणे आणि मुंबई शहरातच मॉडेलिंगचे कार्य घेतले होते हाती. त्यामुळे बरेचदा कधी असं व्हायचं की अमित तिच्या समोर येऊन जायचा आणि अमित तिला दुर्लक्ष करीत असायचा. हे तिला अजिबात आवडत नव्हतं. ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असायची, पण अमित तिच्याकडे लक्ष देत नसायचा. इतका मोठा तिने त्याला फसवण्याचा प्रयत्न केला होता. तो कसा काय तिच्याशी बोलणार हे तिला कळायला हवं होतं. मग अचानक काही दिवसात तिने व्हॉट्सअपवर त्याला एक निमंत्रण कार्ड पाठवलं तिच्या एंगेजमेंटचं. शिवाय तिने त्याच्या मित्रांना सुद्धा इन्व्हिटेशन कार्ड पाठवले. अमितला फार आश्चर्य वाटले की ही लग्न करते आहे, ही एंगेजमेंट करते आहे की ही सुद्धा कुठली चाल आहे मला फसवण्याची, किंवा अजून काही फार मोठ्या संकटात मला घालणार ही मुलगी. म्हणून त्याने तिच्या एंगेजमेंटला न जाण्याचा निर्णय घेतला आणि रितेशसोबत आणि आणखी मित्रांसोबत आपण कुठेतरी फिरून येऊया असा त्यांनी प्लॅन ठरवला आणि त्यांनी पांडिचेरी जाण्याचे ठरवले आणि आपण लगेच उद्याच निघूया हे सुद्धा त्यांनी ठरवून घेतले. ठरलेल्याप्रमाणे सर्व फॅमिली मुंबई ते बंगलोरला निघाली. एक मिनिटसुद्धा त्या दोघांना थांबायचे वाटत नव्हते आता. उगाच तिच्या एंगेजमेंटमध्ये चर्चा नको. आधीच आपण घरी नसलो तर तिला प्रश्न येणार नाही, नाहीतर तिचं काय, घरी येऊन धमकेल ती. रितेश आणि रीमा आणि ऑफिस स्टाफमधून बरेच मित्र फॅमिलीसोबत डायरेक्ट हॉटेलला भेटणार होते. निशाच्या एंगेजमेंटला मुद्दामच फिरण्याचा प्लॅन आखला त्यांनी. इकडे मस्त आलिशान हॉटेलला एंगेजमेंट सेलिब्रेट झाला तिचा. ती फार वाट पाहत होती. तिची नजरे अमितला शोधत होती, पण अमित काही आलेला नाही. तिने मनात राग धरला. खास म्हणजे निशाचे आईवडील, भाऊ, मामा, मामी आले होते. मुलीची तरक्की बघून ते मागचं सगळं विसरून फार खुश होते आणि त्यांना वाटलं आता मुलगी आपली कमवती आहे आणि छान व्यवस्थित ती वागत होती त्यांच्यासोबत. मोठ्या बिझनेसमॅनसोबत तिचं साक्षगंध पार पडला. जीवनाचा नियमच आहे, आयुष्यात लोक येतील आणि जातील. मनात तेच घर करून राहतील जे प्रेमात मैत्रीत प्रामाणिक असतील. निशा आता नवीन आयुष्यात पदार्पण करणार. प्रथम तिने आईवडिलांची इच्छा पूर्ण केली. लग्न होईतोवर ते तिच्या सोबत राहणार होते. लग्न 15 दिवसानंतरच काढण्यात आले. रेश्मा निशाच्या घरी थांबली. जोरात शॉपिंग सुरू झाली त्यांची. निमंत्रण कार्ड व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले. अमितला कॉल करून निशाच्या पेरेंट्सने खूप आग्रह करून लग्नाला येण्यास विनंती केली आणि माफीसुद्धा मागितली. लग्नात जाण्याची इच्छा तर नव्हतीच, पण जावे लागेल. एक म्हणजे तिने रितेशला सुद्धा निमंत्रण पाठवले होते आणि सिक्युरिटी म्हणून स्टॉप तर असणारच होतं सोबत. ती माणसे मॅरेज हॉटेलच्या बाहेर थांबणार होते. इतक्या मोठ्या सेलिब्रिटीमध्ये त्यांना निमंत्रण नसते, परंतु निशा खूप हुशार आणि तिने बाहेर लॉनमध्ये त्यांना जेवणाची टेबलांची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सर्व करून दिलेली होती. तिने केलेली चूक पूर्णपणे सुधारण्याचा प्रयत्न ती करू लागली. त्याकरिता तिने स्वतः अशी माणसे कामाकरिता ठेवून घेतली. सर्व विसरून लग्नाला जाण्याचे ठरले. सुंदर डायमंड नेकलेस सेट गिफ्ट म्हणून घेण्यात आला. लग्न अगदी सोयीस्करपणे पार पडले. नवरदेव दिल्ली शहरातील असून बँगलोरला तिच्यासोबत कॉलेजमध्ये मित्र होता. हे कळताच थोडं बरं वाटलं. दोघंही लग्नानंतर बाहेर देशात जाऊन पुढे शिकण्याच्या विचारात होते. निशा तिचे मॉडेलिंग करिअर सोडणार होती. हे एक थोडा आश्चर्याचा धक्का असल्यासारखं वाटलं अमितला. असं तिचे आईवडील सांगत होते. अरे वा, फारच उत्तम, अमित म्हणाला. मनात मात्र तिची गुंडांपासून सुटका होईल आणि मन मोकळा श्वास घेता येईल तिला. काही का असोना. एकदा कुणावर प्रेम केलं तर थोडंसुद्धा त्या मुलीबद्दल काळजी वाटतेच, जरी तिने इतकं वाईट केलं अमितसोबत.
रात्री ते उशिरा घरी परत आले. अमित म्हणाला, आशू, आज खूप बरं वाटतंय मला. हो ना, हिचे लग्न झाले. मला फार आनंद झाला. नवरदेव छान आहे हो. तू बघितलास का? तिचे आईवडील किती खुश होते. परंतु टेन्शन दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर. मुलीच्या लग्नात होत असेल कदाचित. आता तिच्या आयुष्यात सुखाचे क्षण येऊ देत आणि आपल्यालाही शांती जगू देत. खरं सांगू का, तसे तिचे काही टेन्शन नाही. तिने हा मूर्ख प्रकार करून ठेवला. वरून तिची त्या लोकांशी असलेली मैत्री, ते पबमध्ये जाणे, ड्रिंक करणे, काही कमी जास्त झाले तर आपल्याला परिचित म्हणून खूप त्रास झाला असता. आता मात्र मला फार बरं वाटते. असं वाटते की डोक्यावरचं अगदी ओझं उतरलंय खाली. आशू, ये माझ्या बाजूत. ती पण त्याला आलिंगन करून त्याच्या अगदी जवळ आली. आजच्या या मिलनात काही छान घडून जाऊ दे. दोघांनी अशी इच्छा व्यक्त केली. रात्र अशीच राहू दे. 6 जणांची साथ, प्रेमाची ही रात सजू दे. दुसऱ्या दिवशी दोघांनाही ऑफिसला सुट्टी होती. रात्रीची नशा ती प्रेमात अजूनही तशीच होती. फुलांच्या सुगंधात घर मोहरून गेलं होतं. अमित आणि अश्विनीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. दिशाचे एंगेजमेंट आणि लग्न झाले आणि दोघांच्या आयुष्यात एकदम आनंदाची बरसात झाली. आता मित्रांची भेटीगाठी, पिकनिक, जीवनातील आनंद दोघांना आपल्या बाजूत घ्यायला आतुर होते. दिवसेंदिवस प्रगती आसमंतात पोहोचत होती. कुठलेही डोक्यावर टेन्शन नव्हते. कारण की त्यांच्या आयुष्यातून निशा नावाचं सावट बाजूला सरलं होतं. मेहनत, इमानदारी, पॉवरफुल व्यक्तिमत्व, प्रतिष्ठेच्या जोरावर त्यांनी हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता बऱ्याच योजना सुरू केल्या. मुंबई शहरात दादरला त्यांनी ऑफिस आणि वसतिगृह बांधण्याची सुरुवात केली. एकीकडे रोमॅन्टिक फिल्मी लाईफस्टाईल, तर दुसरी बाजू सामाजिक मदतीला धावून येणारी. हे सर्व गुण अमितला आजोबाकडून मिळाले होते आणि तो प्रामाणिकपणे या कार्यात उतरला असला तरी ज्यांना सेवा करायची इच्छा आहे अशा मुलांना जॉबवर ठेवून घेतले. 2 वर्षात इमारत बनून तयार झाली. स्वच्छता आणि सुविधाकडे विशेष लक्ष देण्यात येऊ लागले. बाहेरून येणाऱ्या लोकांकरिता फार कमी किमतीत रूम राहण्यास मिळू लागले. श्रीमंत वर्गातील काही लोकसुद्धा खारीचा वाटा म्हणून आर्थिक सहाय्य देऊ लागले. ही सर्व मदत त्याच्या चांगल्या व्यक्तिमत्वामुळे होत होती. अमितचे घर आणि बिझनेस मध्ये टाईम मॅनेजमेंट अगदी कौतुक करावे असे होते. सहाय्य करायला बराच स्टाफ होताच. अश्विनी तिचे आईबाबांचे सहकार्य लाभले होते. जिंदगी अगदी आनंदात सुरू होती. अश्विनी रोजप्रमाणे कॉलेज जाण्यास निघाली. काही दूर गेल्यावर ड्रायव्हरच्या लक्षात आले की कोणीतरी बऱ्याच वेळपासनं गाडीला फॉलो करतो आहे. मॅडम, मला वाटतं कोणी आपल्या मागावर आहे. आपण कुणाचं काय बिघडवलंय? आपला पाठलाग का करीतात? बघ, गाडी तू आत्ताच सुनसान रोडवर टाकू नकोस. मी रितेश भाऊजींना लोकेशन पाठवते. पाठलागबद्दल सांगते. त्वरित मेसेज पाठवला तिने. अगदी पुढच्या मिनिटात तिथे असणारे पोलीस लगेच पोहोचले. त्यांच्यासोबत बरोबरीने ड्रायव्हरवर ड्राईव्ह करू लागले. मागच्या गाडीचे सर्व अपडेट CCTVमध्ये कॅमेऱ्यात हायलाईट करून पुढील मोडवर त्यांच्या कारला अडविण्यात आले आणि त्यांची चौकशी करू लागले. पोलीस बोलले, ओ भाऊ, त्या गाडीचा पाठलाग करताना दिसले CCTVमध्ये, म्हणून थांबवले. काही प्रॉब्लेम आहे का? आम्ही काय मदत करू का? नाही नाही, आम्ही कशाला पाठलाग करू? ती गाडी पुढे जायला रस्ता देत नव्हती म्हणून आम्ही मागे मागे होतो. म्हणजे ड्रायव्हिंगचे नियम तुमच्याकडून शिकावं आम्ही. पोलीस बोलले, तुमचे आधार कार्ड, लायसन्स दाखवा जरा बघू. आणि त्यांच्या लक्षात आले हे लोक अंडरवर्ल्ड गँगशी संबंधित आहेत. मुद्दामच लपून निघून जाण्याचा त्यांचा बेत होता आणि अश्विनीच्या ड्रायव्हरमुळे तो फसला. मोठ्या प्रमाणात पोलीस येऊन पोहोचलेत तिथे. कारची कसून तपासणी करण्याकरिता पोलीस स्टेशनला सरळ कार नेण्यात आली. इथे पोलीस खूप स्मार्ट आहेत. ही स्मार्ट सिटी आहे. आले का लक्षात? सर्वांकडे लक्ष असते आमचं. पोलीस म्हणाले, अहो सर, आम्ही आत्ताच ट्रान्सपोर्ट कंपनी कामाकरिता लागलोय. आम्हाला माहीत नसतं काय सामान आहे. बॉस म्हणाला सामान पोहोचवा आणि या रोडवर एखाद्या कारच्या मागे मागे ड्राईव्ह करायचे असे बोलले.
तुम्हाला कसे कळले माहीत नाही सर. अरे तुला सांगितलंय ना, आम्ही स्मार्ट सिटी आहे ही आणि आम्ही स्मार्ट पोलीस आहो आणि सगळं बघत असतो रे CCTV लाईव्हमध्ये. चला, कारची झडती घेणे सुरू झाले. कारमध्ये चरस गांजाचे खूप सारे पाऊस सापडले. ए न्यारी, याला टाका तिकडे कोठडीत. अहो साहेब, एक फोन करू द्या हो, प्लीज प्लीज. काय रे, कोण आहे तुझा बॉस? करोडोचा माल सापडला होता. बऱ्याच दिवसापासून ते शोधत होते, तशी खबर होती आम्हाला. आज अचानक वरून फोन आला आणि माल सापडला. आता बाकीचे लवकर हाती लागतील अशी अपेक्षा आहे. पोलीस आपसात बोलत होते. या दोघांवर लक्ष ठेवायला हवं. यांना जर काही माहीत असेल ना, तर ह्यांच्या जीवाला धोका आहे. अहो पण आपणही चांगला चोप देऊ सर. पोलीस, सर तुमचे प्रमोशन नक्की होणार. ही केस चांगली हाती घ्या. किती करोडोचा माल हा. नशीब आपले जोरात आहे. काय सावंत, किती बडबड करतो. आता खबर पोचली नाही अजून. हा माल उचलणारा वाट पाहत असेल तिकडे. या दोघांना घेऊन जाऊ त्या ॲड्रेसवर, म्हणजे सापडतील गुंड. सर, आपला धोका आहे. ते ठार मारतील हो. माझ्या घरी मी एकटाच कमवता आहो. तुला कोणी पोलिसात घेतलं रे बाबा. पण तू आहेस कामाचा माणूस. तुला वेंधळा समजून कोणी तुझ्यावर संशय घेत नाही. काम करतो एकदम बरोबर. चल चल निघूयात. अहो सर, वरची परमिशन तर येऊ द्या. ए दादा लोक, तुम्हासनी एक विचारू का? ते तुम्ही तिकडे चाललाय होता ना, जाऊ का आपण? तुम्ही गरीब दिसता र. त्याचा माल देऊन देऊ. तुम्ही मोकळे, आम्ही पण मोकळे, साहेब पण मोकळे. अजून वरती कुणाला माहीत नाही ना. चला निघा बाहेर या, लवकर लवकर बाहेर या. अहो साहेब, पण ही हातातली हातकडी तर काढून टाका ना, गुंड बोललाय. क्रमशः. आपणास ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी हसत रहा, आनंदात रहा. धन्यवाद.